नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण चमचमीत असे मसाल्याचे भरली वांगी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता की ती छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि चमचमीत खमंग अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। या रेसिपीसाठी आपण छान कवळी अशी वांगी आणलेली आहेत, काटेरी वांगी। त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले, धुवून घेतले, त्याचे जास्तीचे काटे काढून देठाचा थोडासा भाग कापून त्याच्यामध्ये 2 चिरा दिलेले आहेत, जेणेकरून आपल्याला मसाला त्यामध्ये भरता येईल। मसाल्यासाठी आपण शेंगदाणे, खोबरं आणि तीळ भाजून घेतलेले आहेत। त्यामध्ये लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, जिरं टाकून दळून घेतलेलं आहे। 1-2 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद, तिखट, गरम मसाला किंवा किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। भरपूर अशी एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि आपण जे वांगेला कट दिलेले आहे त्या कटमध्ये व्यवस्थित हे मसाला मिक्स करून छान भरून घ्यायचा, स्टफ करून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे कृती करू शकतात आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच व्हिडिओमध्ये मी साहित्य कोणत्या प्रमाणात घेतलेलं आहे ते तिथे लिहिलेलं आहे। मी इथे पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि ती सर्व छान भरून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये मसाला आपण छान स्टफ करून घेतलेला आहे आणि कढई तापवायला ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये भरपूर असं तेल घ्यायचं, त्यामध्ये मोहरीची थोडीशी फोडणी टाकायची। मोहरी छान तडतडून आली की त्यामध्ये आपण जी स्टफ केलेली वांगी आहेत त्या सोडून घ्यायची आहेत आणि थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। 1 टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचा आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। गॅस स्लो ठेवायचा आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण चमच्याने व्यवस्थित अशी वांगी उलटपलट करून घ्यायची आणि छान अशी फ्राय होऊ द्यायची आणि छान असे फ्राय झाल्यानंतरच त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं। तर आपण ताट झाकून ठेवतो ना, त्या ताटावरतीच गरम म्हणजे पाणी ठेवायचं, तेच पाणी भाजीमध्ये आपण वापरू शकतो। तर जास्त आपल्याला ही पातळ करायची नाही आहे, त्यामुळे थोडेसंच आपण पाणी टाकायचं आहे। वांग व्यवस्थित शिजून येईल इतपत अशी घट्टसर दाटसर अशी ग्रेव्ही तयार होईल, अशा पद्धतीने आपण पाणी यामध्ये टाकायचं आहे। तर छान असं अधूनमधून आपण झाकण लावून वाफ काढत राहायची आणि आपण परतवत राहायचे वांगे, म्हणजे सर्व बाजूने ते छान शिजून येतील आणि त्याचा देठाचा भागसुद्धा शिजून येईल। तर उर्वरित जो मसाला आहे तो सुद्धा तेलावरती फ्राय करून घ्यायचा आपल्याला, जर दाटसर मसाला ग्रेव्ही हवी असेल तर, किंवा तुम्ही स्किप केलं तरी चालेल, जेवढी वांगी तेवढीच तुम्ही ठेवली तरी चालेल। तर छान अशी वांगी शिजवून घ्यायची, अधूनमधून ढवळत राहायची आणि आवश्यकता वाटल्यास थोडं थोडं पाणी टाकत राहायचं। याच्यासोबत आपण भाकरी, पोळी खाऊ शकतो। खूप छान खमंग अशी भरली वांगी तयार होतात। तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा किंवा तुम्ही यामध्ये काही वेगळ्या प्रकारे ही वांगी बनवतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। तर मंडळी, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता, तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।